नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे. मी समाधान नवले पाटील. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सातत्यानं घडत गेल्या आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे बारामतीचं राजकारण. शरद पवार यांचं वय आणि सध्याची राजकीय परिस्थिती जर लक्षात घेतले तर पुढच्या पिढीतील नेतृत्वाची चाचणी आतापासून सुरू झालेली दिसते. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातच राजकीय हालचाली वेगानं घडत आहे. वरवर सगळ्या गोष्टी शांत जरी दिसत असल्या तर आतून मात्र पवार विरुद्ध पवार ही संघर्ष पेटलेला आहे. 2029च्या निवडणुकीसाठी आतापासून रणनीती सुरू झालेली आहे का, हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे. ही फक्त निवडणूक नाही तर वारसदार ठरवण्याची सर्वात मोठी प्रक्रिया आहे. आणि या सगळ्या खेळामध्ये एक नाव समोर येतं, ते म्हणजेच शरद पवार साहेब. पवार शांत बसणार नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे. पण मग सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानं देखील संपूर्ण राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की भविष्यामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई होऊ देणार नाही. गरज पडली तर मतदारसंघ आम्ही बदलून टाकू अशी त्यांनी तयारी दर्शवली. पण राजकारणात शब्दापेक्षा परिस्थिती महत्त्वाची असते आणि याच भावनिक विधानामागे खरंच कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न आहे की एक राजकीय चाल, हा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये सातत्यानं चर्चेचा विषय बनलेला आहे. आणि त्यातल्या त्यात आता पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जरी मिळाली, त्यांनी निवडणूक जरी लढवली तरी 2029 मध्येही त्या उमेदवार असतील याची खात्री मात्र कोणीच देऊ शकत नाही. कारण राजकारणात 5 वर्षापेक्षा परिस्थिती महत्त्वाची असते. 5 वर्षात कार्यकर्त्याने नेत्याने काय केलं हा कार्यकर्त्या उघड्या डोळ्यांनी बघत असतो. जर नेत्याचं काम पटलं तर तो पुढच्या वेळेस मतदान करणार, हे तेवढं सत्य आहे. सुनेत्रा पवारांसोबत आज सहानुभूतीची लाट आहे, पण पुढच्या पंचवार्षिकमध्ये काय घडणार हे त्यांना देखील माहिती नाही. त्यामुळे राजकारणामध्ये टायमिंग फार महत्त्वाचा असतो. जय पवार यांच्या एका विधानाने देखील राजकीय परिस्थितीमध्ये चांगलंच वातावरण फिरवलं होतं. 2029च्या बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराची इच्छा व्यक्त केली. हे वक्तव्य साधं नव्हतं, तर यामागे स्वतःला अजित पवार यांचा राजकीय वारसदार म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न देखील दिसत होता. कार्यकर्त्यांच्या नावाखाली स्वतःची भूमिका मजबूत करण्याची ही रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये त्यावेळेस रंगत होती. मात्र जय पवारांच्या वक्तव्यानंतर रोहित पवार ताबडतोब मैदानात उतरले आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 2029 मध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते. याचा अर्थ स्पष्ट आहे. शरद पवार गट, अजित पवार गट हे वेगवेगळे राहणार. मात्र अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने जरी आले तरी शरद पवार गट कोणालाही सहज उमेदवारी देणार नाही, हे सत्य आहे. कारण बारामतीत लढत टाळण्याऐवजी ती लढण्याची तयारी मात्र आता दोन्ही बाजूंनी दाखवली जात आहे. त्यामुळे राजकारणात कोणत्या क्षणी काय घडेल हे महाराष्ट्राला उघड्या डोळ्याने आता बघायचं आहे. बारामतीत याआधी सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलेला होता. युगेंद्र पवार यांनी अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवली होती. आता अजित पवार नसताना ही जागा अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कुटुंबातील वेगवेगळे चेहरे आता आमने सामने येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी घडत जात आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय, येणाऱ्या काळामध्ये बारामतीचं राजकारण कसं असेल नक्कीच कमेंटमध्ये लिहा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी समाधान नवले पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.